नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती मी मटन रेसिपी शेअर करत आहे. ही रेसिपी म्हणजे मटन भात आहे. जबरदस्त चवीची अशी ही रेसिपी आहे. बनवण्यासाठी तर खूपच सोपी आहे. अगदी नवखा व्यक्तीसुद्धा ही रेसिपी सहजरित्या करू शकतो. हा मटन भात खूपच चविष्ट असतो. तुम्ही ते पाहू शकता मटन किती व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. एकदा नक्की करून पाहावी अशी ही रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर मटन भात बनवण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचं ॲल्युमिनियमचं पातेलं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण 4 ते 5 चमचे तेल घेऊयात. तेल गरम झाल्यानंतर मोठ्या आकाराचे 2 कांदे बारीक चिरून घालूयात आणि हा कांदा हलका गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊयात. परतून झाल्यानंतर इथे मी आता 1.5 चमचा खडा मीठ घेतलेला आहे. आता हे मीठ कांद्यामध्ये घालूयात. सोबतच इथे मी 1 चमचा हळद घालत आहे. आता हे हळद आणि मीठ कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. फक्त अर्ध्या मिनिटासाठी हे मीठ आणि हळद कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून झाल्यानंतर इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. त्यामध्ये नळी आहे, कलेजी आहे, चाप आहे. अशा प्रकारे हे मटण आहे. तर आता हे मटण कांद्यामध्ये घालूयात आणि आता 3 ते 4 मिनिट हे मटण कांदा, मीठ आणि हळदीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हळद आणि मिठाचं कोटिंग या मटणाच्या सर्व पीसेसला व्यवस्थित लागलं पाहिजे. अशा रीतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी ठेवून हे मटण परतून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन हे पीसेस गरम होतील. 3 ते 4 मिनिटानंतर आता हळद मिठामध्ये व्यवस्थित पीसेस मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपण या पातेल्यावरती झाकण घालूयात आणि 5 ते 10 मिनिटांसाठी हे मटण गॅसची फ्लेम लो करून शिजवून घेऊयात. आता इथे मी शेजारच्या गॅसवरती 1.5 लिटर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. हे पाणी आपण चांगलं उकळवून घेणार आहोत. त्या बाजूला आपण मटण 5 ते 10 मिनिट शिजवून घेऊयात आणि आपण दुसऱ्या गॅसवरती पाणी उकळून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता पाणी आता उकळलेलं आहे. आता आपण झाकण उघडूयात. तुम्ही इथे पाहू शकता 5 ते 10 मिनिटांमध्ये या मटणाला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे. आता पुन्हा आपण 1 ते 2 मिनिट हे मटण व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊयात. मिक्स करून घेतल्यानंतर जे आपण पाणी उकळून घेतलेलं आहे ते संपूर्ण पाणी या मटणामध्ये घालूयात. आपण मटण भात करत आहोत त्यामुळे मटण सुद्धा शिजलं पाहिजे. शिवाय आपण जे तांदूळ यामध्ये घालणार आहोत तेही शिजले पाहिजेत. त्यासाठी आपल्याला इतकं पाणी आवश्यक आहे. पाणी घालून झाल्यानंतर मिक्स करून घेऊयात आणि झाकण लावून गॅसची फ्लेम एकदम लो करूयात आणि अर्धा तास हे मटण शिजवून घेऊयात. तोपर्यंत आपण इतर तयारी करूयात. इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये मूठभर ताजी कोथिंबीर घालूयात. सोबत इथे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या घालूयात. तसेच इथे थोडंसं खोबरं खिसून घेतलेलं आहे ते घालूयात. या रेसिपीसाठी आपल्याला लसूण आणि खोबरं जास्त लागणार आहे. आता इथे मी 1 इंचाचा आल्याचा तुकडा चिरून घेतलेला आहे तो घालूयात आणि आता मिक्सरला या मिश्रणाचं एकदम बारीक वाटण तयार करून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे मिश्रणाचं एकदम बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता अर्ध्या तासानंतर आपण झाकण उघडूयात आणि मटण चेक करूयात. इथे मी एक पीस बाहेर काढत आहे आणि अशा प्रकारे प्लेटमध्ये घेऊन मी किती शिजलं आहे ते चेक करत आहे. तुम्ही इथे पाहू शकता जवळपास 90% हे मटण शिजून गेलेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि हे पातेलं थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊयात. आता हे जे अळणी पाणी तयार झालेले आहे यातलं मी 2 ते 3 पळी बाजूला काढून ठेवत आहे. आपण जेव्हा हा मटण भात खायला घेऊ त्यावेळी हे अळणी पाणी आपण भातामध्ये मिक्स करून खाऊ शकतो किंवा आपल्या घरात जर लहान मूल असेल तर त्याला हे अळणी पाणी देऊ शकतो. आता आपण इतर तयारी करूयात. इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये 3 वाटी तांदूळ घेत आहे. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. आता हा तांदूळ आपण 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये धुवून घेऊयात. तांदूळ आता धुवून झालेला आहे. आता इथे आपण मटण भातासाठी लागणारा मसाला तयार करूयात. त्यासाठी इथे छोट्या कढईमध्ये मी थोडंसं तेल घेत आहे. 3 ते 4 चमचे हे तेल आहे. तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते तेलामध्ये घालूयात आणि 3 ते 4 मिनिट तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊयात.
हे जे वाटण आहे याची जी कच्ची टेस्ट आहे ती जाईपर्यंत आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटांनंतर इथे मी 1 चमचा खडं मीठ घेतलेलं आहे. तसंच इथे मी 2 चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे. कोणत्याही ब्रँडचा तुम्ही बिर्याणी मसाला वापरू शकता. तसेच इथे मी 3 चमचे घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे ते घालूयात. आता हे सर्व मसाले वाटणामध्ये मिक्स करूयात आणि 2 मिनिट चांगले फ्राय करून घेऊयात. 2 मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता मटण भातीसाठी लागणारा मसाला आपला तयार आहे. आता पुन्हा आपण गॅसवरती पातेलं ठेवूयात आणि 1 मिनिटासाठी हाय फ्लेमवरती गरम करून घेऊयात. त्यानंतर जो मसाला आपण तयार केलेला आहे तो संपूर्ण मसाला आणि पाण्यामध्ये घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर 1 ते 2 मिनिटांसाठी हे सर्व मिश्रण उकळून देऊयात. 1 ते 2 मिनिट झालेले आहेत आणि वरून तुम्ही पाहू शकता छान तरी तयार झालेले आहे. आता आपण थोड्या वेळापूर्वी जे तांदूळ धुवून ठेवले होते ते सर्व तांदूळ या मिश्रणामध्ये घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. लक्षात घ्या इथे तांदूळ मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. 1 ते 2 मिनिट मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर इथे 1 ते 2 वाटी गरम पाणी घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. आता पातेल्यावरती झाकण घालूयात आणि 12 ते 15 मिनिट तांदूळ शिजवून घेऊयात. 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता तांदूळ 90% शिजलेला आहे. आता पुन्हा हा तांदूळ थोडा मिक्स करून घेऊयात म्हणजे भातामध्ये सर्व पीसेस व्यवस्थित पसरले जातील. आता थोडंसं आणखीन गरम पाणी आपण मिक्स करूयात. मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा झाकण लावूयात आणि 5 मिनिट भात शिजवून घेऊयात. 5 मिनिटांनंतर झाकण उघडूयात आणि इथे तुम्ही पाहू शकता आपला मटण भात तयार आहे. आता हा गरमागरम मटण भात सर्व करून घेऊयात आणि मस्तपैकी ताव मारूयात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.